नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. खेड तालुक्याचे आमदार या विशेष मालिकेत आपलं स्वागत. प्रस्थापित आमदारांना शह देऊन आपलं वर्चस्व प्रस्थापित करणारे खेड तालुक्याचे 8वे आमदार दिलीप दत्तात्रय मोहिते पाटील अर्थात खेड तालुक्याचे अण्णा. खेड आळंदी विधानसभेचे आमदार झाले. नारायण पवार अर्थात आप्पा पर्वाचा अंत आणि तालुक्यात दिलीप मोहिते पाटील पर्वाचा आरंभ. खेड तालुक्याच्या राजकीय प्रवासातला शेवटचा टप्पा पाहणार आहोत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या जीवन प्रवासामध्ये. खेड तालुक्याचे आमदार ही मालिका काय आहे तुम्हाला माहिती नसेल तर या आधीचे भाग आवर्जून पहा. खेड तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार आजवर खेड तालुक्यात झालेल्या आमदारांचा जीवन प्रवास आपण या मालिकेच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या भागात आपण विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकणार आहोत. त्यांच्याशी गप्पा मारून आपण त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. त्यांच्या जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणार आहोत. चला तर मग. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गाव शेलपिंपळगाव. या गावच्या पाटील घराण्यात दिलीप मोहिते यांचा जन्म झाला. पूर्वजांपासून समाजाचं नेतृत्व करण्याची परंपरा असल्यामुळे समाजकारण हा त्यांचा पिंडच होता. तरीही दिलीप मोहिते पाटील यांच्यापर्यंत राजकारणात कुणीच नव्हतं. खरं म्हणजे आमचा इतिहास सुरू होतो तो हंबीरराव मोहित्यापासून. आमचे पूर्वज सरदार मुकुंदराव मोहिते हे फलटण दरबारी सरदार होते आणि पानिपतच्या युद्धामध्ये चाकण परिसरातले खासेसाहेब पवार जे चाकण 84चे सुभेदार होते ते मध्य प्रदेशामध्ये गेले. धार जिल्ह्यामध्ये देवास म्हणून त्यांचं संस्थान आहे, आज ते स्थायिक आहेत. ते पानिपतच्या युद्धानंतर त्यांनी मध्य प्रदेशातल्या धारमध्येच राहणं जास्त पसंत केलं आणि मग चाकणची ही सुभेदारी कुणी सांभाळायची असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेला कान्होजी आंग्रे यांच्या वंशामधले काही लोक या ठिकाणी आले. काही दिवस त्यांनी इथं सुभेदारी सांभाळली, परंतु ते कोकणातले असल्यामुळे त्यांना इथं करमलं नाही आणि ते परत कोकणात गेले. आणि त्याच्यानंतर फलटण दरबारी असणाऱ्या मुकुंदराव मोहिते यांना ही सुभेदारी दिली. तेव्हापासून आम्ही खरं म्हणजे खेड तालुक्यात आलो आहे. नेतृत्व करण्याची ही जी परंपरा आहे ती हंबीरराव मोहितेपासून तर मुकुंदराव मोहितेपर्यंत आली. त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये मोहिते घरातल्या अनेक लोकांनी मृदुंग्या गाजवल्या. अनेक आमच्यातले सरदार झाले, योद्धे झाले, परंतु आमचा कुठं फारसा इतिहास लिहिला गेला नाही. पण एखाद्या घराण्यामधले जे जीन्स असतात ते कायम राहतात. आमच्या गावामध्ये अनेक वेळा मोहित्यांचे सरपंच झाले. आमच्या वडिलांच्या चुलती ह्या गायकवाड घराण्यातल्या, आमची वडिलांची आत्या सरदार कुटाळांना दिली. आमची एक चुलती शिंदे घराण्यातले, असे अनेक सरदाराचे नातेसंबंध. परंतु माझ्या प्रॉपर जे माझे आजोबा आहेत की ते पोलीस पाटील होते, आदरणीय विठोबा पाटील त्यांना म्हणायचे. नंतर त्यांचे चिरंजीव वडिलांचे सख्खे चुलते केशवराव पाटील हे पाटील होते. त्यानंतर माझे सख्खे 2 नंबरचे चुलते माधवराव पाटील हे पोलीस पाटील म्हणून काम करत होते. शिवकालीन सुभेदारी आणि पाटीलकीचा वसा वारसा असल्यामुळे दिलीप मोहिते पाटील यांना समाजासाठी काम करण्याचं बाळकडू घरातून किंबहुना परंपरागतच मिळालं. मोहिते पाटलांच्या परिवाराची अर्थात तालुक्याचे अण्णा दिलीप मोहितेंची राजकारणात एंट्री नक्की कशी झाली? पण ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, याच्यामध्ये प्रॉपर माझ्या घराण्यातला कोणी नव्हता आणि असं करता करता गावातले काही मतभेद टोकाला गेले आणि त्यावेळेला गावाचं कारभार करण्याकरता गावातल्या लोकांनी, त्यावेळेला मी पुण्यामध्ये होतो, पुण्यात माझा चांगला व्यवसाय होता, लोकांनी आणलं आणि मला गावचं बिनविरोध सरपंच 1988 साली केला.
मग 88 सालापासून आज तागायत मी पिंपळगावचं नेतृत्व करतो. गावातल्या अनेक समस्या सोडवण्याचं काम मी केलं. गावचा बिनविरोध सरपंच झालो. त्यानंतर 92 साली जिल्हा परिषद सदस्य झालो. 97 साली माझी बायको जिल्हा परिषद झाली. 99ला मी शिवसेनेकडनं तालुक्यामध्ये विधानसभेची निवडणूक लढवली. दुर्दैवानं मला 3400 मतांनी माझा पराभव झाला. मी खचलो नाही आणि मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये कायम राहिलो. 1999 साली अण्णांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली. निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरले असले तरी याआधी झालेल्या म्हणजेच 1995च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1999च्या निवडणुकीत थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला. त्यावेळी ते शिवसेनेचे उमेदवार होते. तत्कालीन आमदार नारायण पवार हे खेड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले आमदार झाले. पण पुढच्या काळात काही राजकीय घडामोडी घडल्या आणि अण्णांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हा त्यांच्या आयुष्यातला कलाटणी देणारा निर्णय ठरला. 95 ते 99 युतीचं सरकार राज्यामध्ये होतं आणि स्वर्गीय नारायणराव पवार यांना मंत्री केलं नाही, त्याचा राग त्यांच्या मनामध्ये होता. आणि 99 साली त्यांनी नारायण राणेंना मदत करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फारकत घेतली. आणि त्याच्यानंतर मग कोणीतरी या ठिकाणी नेतृत्व करायला पाहिजे. त्याच्याकरता मला अजित पवारांनी बोलवलं. त्यावेळेला मला जेवढं शिवसेनेमध्ये महत्त्व मिळालं पाहिजे होतं ते मिळालं नाही. सातत्यानं नारायण पवारांनाच त्या ठिकाणी कारण ते मदत करत होते म्हणून त्यांना त्या ठिकाणी कायम झुकतं माप दिलं. माझ्यावर थोडंसं अन्याय त्या निमित्तानं होत होता. आणि मग अजित पवारांचं बोलून आल्यानंतर 2002 साली आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जायचं आणि 2002ला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर दिलीप मोहिते पाटील यांच्या राजकीय प्रवासाची अर्थात तालुक्यात अण्णा पर्वाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. 2004 मध्ये त्यांना पक्षानं विधानसभेचं तिकीट दिलं आणि पुन्हा त्यांनी मागं वळून पाहिलंच नाही. 2004ला खरं म्हणजे त्यावेळेला मला हे तिकीट मिळून याच्याकरता अनेकांनी प्रयत्न केला. कंटाळून मी ती पक्षाकडे उमेदवारीसुद्धा मागितली नाही. ज्यावेळी दादांकडं ती यादी केली त्याच्यात माझं नाव नाही म्हटल्यानंतर दादांनी विचारले की अरे मग उमेदवारी कोणाला द्यायची, दिलीप मोहिते जर मागत नसेल. ते म्हटले मग बाकी कोण टिकणार आहे, कारण त्यांना माहिती होतं की मी नारायण पवारला घाम फोडला होता. अख्खा 3400 मतांना पराभव 1700-1800 मतं अजून पडली असते तर मी त्याच वेळेला आमदार झालो होतो. दादांकडे दूरदृष्टी, त्यांना माणसं पारखायची हे होते. आणि मग दादांनी जिल्हाध्यक्षांना बोलून घेतलं की मला दिलीप मोहितेंना उमेदवारी द्यायची, तुम्ही त्यांचा अर्ज भरून घ्या आणि त्यांनाच उमेदवारी द्यायची. मला बोलवण्यात आलं, सांगितलं की बाबा तुम्हालाच उमेदवारी द्यायची, तुम्ही आता पक्षाकडे मागणी करा. परत मेळावा लावला, परत मागणी केली आणि त्याच्याप्रमाणे मला 99ला 2004ला उमेदवारी दिली आणि त्या दिल्या उमेदवारीचं मी सोनं केलं आणि मी आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आलो. मी माझ्याकडे सतत 10 वर्ष जिल्हा परिषदेचं पद होतं मला, माझ्या बायकोला. त्यामुळे कामाचा प्रचंड माहिती होती, अनुभव होता आणि मग त्याच्या जोरावर मी 2004 ते 2009 प्रचंड काम तालुक्यामध्ये केलं. दरम्यानच्या काळामध्ये माझी सुरुवात होती, काही लोक जवळ आले, काही लांब गेले, काही दुखावले. 2009ला साधारणतः मला परत एकदा उमेदवारी देताना काही लोकांनी अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत मी तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलो होतो आणि मग जिल्ह्यामध्ये कुठल्या तरी एका माळी समाजाला उमेदवारी दिली पाहिजे, ओबीसी समाजाला, तो आपल्यापासून बाजूला जाणार नाही याच्याकरता मग माझी उमेदवारी कट झाली आणि सुरेश गोरेंना उमेदवारी दिली. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अशा भावना उचंबळून आल्या किंवा मला वाटलं मी जर चांगलं काम केलेलं पक्षाचं तर मला डावलायला नको आहे. मी एक हृदयस्थिती मंगल कार्यालयामध्ये मोठा मेळावा घेतला आणि त्याला प्रचंड उत्स्फूर्त परिस्थिती मला त्यावेळेला IBN लोकमतनी ती लाईव्ह बातमी दाखवली, अजित पवारांनी बघितली किंवा सुरेश गोरेंचा फॉर्म भरायला लोकच नाहीत आणि दिलीप मोहितेकडे एवढा प्रचंड मोठा मेळावा होतो आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन केलं. त्यांच्या असं लक्षात आलं. मग त्यांनी लोकांना फोन केले की काय परिस्थिती,
लोकांनी सांगितलं की सुरेश गोरे निवडून येऊ शकत नाही, तुम्ही दिलीप मोहितेंना उमेदवारी द्या. आणि त्याप्रमाणे परत मला उमेदवारी दिली 2009ला. आणि मी आमदार झालो 9 ते 14. या कालखंडामध्ये सुद्धा प्रचंड काम मी उभं केलं तालुक्यामध्ये. पक्षांतर्गत कुरघोड्यांना उत्तर देत अण्णांनी खेड तालुक्यात आपलं वर्चस्व राखून ठेवलं. तालुक्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचून आपलं स्थान त्यांनी बळकट केलं. सलग 2 टर्म झाल्यानंतर आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर तिसरी निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास अण्णांचा होता. परंतु 2014 साली देशात आलेल्या मोदी लाटेमुळे राजकारण फिरलं. एवढंच नाही तर खेड तालुक्यातील राजकीय घडामोडीमुळे अण्णांचा पराभव झाला. मोदी साहेबांचा जो प्रभाव देशामध्ये पडला, एक मोदी लाट ज्याला आपण म्हणतो, ती संपूर्ण देशामध्ये आली. आणि त्यावेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली. भारतीय जनता पक्षानं नाही, त्या कालखंडामध्ये त्यांची युती मोडली. मग सुरेश गोरे, मी आणि बुटे पाटील अशी आमची लढत झाली. आणि त्या काळात सुरेश गोरे निवडून आले आणि माझा पराभव झाला. खेड तालुक्यात एकदा पराभव झालेला आमदार पुन्हा कधीच निवडून येत नाही, हा इतिहास आहे. परंतु याला अपवाद ठरले ते दिलीप मोहिते पाटील. 2014च्या पराभवाने खचून न जाता त्यांनी आपला जनसंपर्क सुरूच ठेवला. पुढे 2019च्या निवडणुकीत त्यांना पक्षानं पुन्हा उमेदवारी दिली आणि अण्णांनी खेड तालुक्याचा इतिहास बदलला. परत 2019ला पक्षानं मला परत उमेदवारी दिली आणि त्याचं मात्र तालुक्यातल्या जनतेने सोनं केलं. परत मला एकदा प्रचंड बहुमताने मिळून 33,000 मतांनी मला निवडून दिलं. खेड तालुक्याच्या राजकीय पटलावर नारायण पवारांनंतर सर्वाधिक काळ वर्चस्व राहिलेले आमदार म्हणजे दिलीप मोहिते पाटील. खेड तालुक्याच्या आमदार पदावर त्यांनी 3 टर्म म्हणजेच 15 वर्ष काम केलं. खेडच्या पंचायत समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समिती एवढंच नाही तर पुणे जिल्हा परिषदेपर्यंत त्यांनी आपली सत्ता विस्तारली. या सत्तेच्या माध्यमातून त्यांच्या या कार्यकाळात खेड तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी मोठं योगदान दिलं. आपल्या संपूर्ण राजकीय वाटचालीत सातत्याने टीकेच्या भोवऱ्यात राहिलेल्या या आमदारांनी खेड तालुक्याच्या विकास कामांना खंड पडू दिला नाही. खेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय आहे. मी विजय असणारा माणूस आहे. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. काय केल्यानंतर लोकांना वाहतुकीच्या समस्या सुटतील. आणखीन म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये आपण शिक्षणाच्या बाबतीमध्ये मी स्वतःची शिक्षण संस्था काढली, आदिवासी पट्ट्यामध्ये शाळा काढली, कॉलेज काढलं, लोकांना न्याय द्यायचं काम केलं. खेडसारख्या ठिकाणी लॉ कॉलेज काढलं, लोकांना न्याय द्यायचं काम केलं. इंग्लिश मिडियमचं स्कूल काढलं, शहरामध्ये लोकांना न्याय द्यायचं काम केलं. क्रीडा क्षेत्रामध्ये भव्य अशा प्रकारचं क्रीडा संकुल बांधलं. आता तिथं आपण परत पोहण्याचा तलाव 6.5 कोटी रुपयाचा आणतो. मी इथं सगळ्या क्रीडा क्षेत्राला सुद्धा न्याय द्यायचं काम आपण यानिमित्त केलं. शैक्षणिकामध्ये आपण ITI जो आहे, टेक्निकल एज्युकेशन, त्याच्यामध्ये काम केलं. आपल्याकडं फक्त 70 विद्यार्थी होते, आता 750 विद्यार्थी त्या ठिकाणी. टेक्निकल स्कूल आहे. या सगळ्याचा विचार केला तर आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं. मागासवर्गीयांच्या शिक्षणाकरता जी मुलांना राहायला हॉस्टेल नव्हती त्यांना 2 हॉस्टेल, एक रेसिडेन्शियल स्कूल काढलं. आदिवासी मुलांच्या शिक्षणाकरता आश्रमशाळा आपण चिखलगावला मंजूर करून घेतली, तिथं इमारती बांधल्या. टोकवड्याच्या शाळेच्या हॉस्टेल आणि इमारती बांधल्या. कोयंड्याच्या शाळेच्या इमारती आणि हॉस्टेल बांधलं. की आपण आदिवासी मुलांच्या शिक्षणाची मागासवर्गीय शिक्षणाची बहुजन समाजाच्या शिक्षणाची सोय करण्याकरता आपण त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केले. मी पहिला आमदार आहे की मी स्वतःची शिक्षण संस्था काढली आणि लोकांना न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे करत असताना केवळ सामाजिक बांधिलकी ठेवूनच काम केले आहे. भामास्केचं जर आत होतं ते पूर्ण करून गेलं. कळमुडीचं धरण पायामध्ये होतं ते पूर्ण करून घेतले. चस्कामांच्या काही काम अर्ध होतं ते पूर्ण करून घेतले. आता चस्कामांच्या धरणाकरता नवीन प्रशासकीय मान्यता आणली 19,500 कोटीची. त्याच्यातनं तर उरलेली कामं मार्गी लावणार आहे. सिंचनाचा विषय मी मार्गी लावण्याचं काम त्या निमित्तानं केलेलं आहे. किंवा कळमुडीमधून 2 उपसाई सिंचन योजना करतो आहे. आदिवासींच्या लोकांना पाणी द्यायचं काम त्या निमित्तानं करतो आहे. छोटे अनेक पाझर तलाव आपण बांधले, त्याच्या माध्यमातून न्याय द्यायचं काम तालुक्याला केलं. अशा अनेक गोष्टी पाणीपुरवठ्याच्या बाबतीमध्ये केल्या. पिण्याच्या पाण्याच्या योजना लावल्या. आता जो 1200-1250 कोटी रुपये आपल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनाकरता आपण आणले. अनेक मोठ्या की आळंदीला एक 119 कोटी रुपयाची योजना करतो आहे. चाकणमध्ये चाकणच्या वाड्यावस्तीकरता 147 कोटी रुपयाची योजना करतो आहे. चाकणच्या
शहराकरता 169 कोटी रुपयाची योजना, अशा कोट्यवधी रुपयाच्या योजना आपण आणल्या आणि लोकांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपण केली. सिंचनाचा पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उडला. मी आमदार झाल्यानंतर चाकणला मोठं 420 KVचं मोठं उपकेंद्र बांधलं. आता 220 KVचं उपकेंद्र आपण कानेरसरला बांधलं. विजेचे प्रश्न आपण सोडवण्याचं काम त्या निमित्तानं कोट्यवधी रुपये DPTCमधून त्या कामाच्या इन्फ्रास्ट्रक्चर करता दिली. त्याचा फायदा लोकांना झाला. हे विजेकरता आपण त्या ठिकाणी काम केलं. रस्ते आपण हजारो किलोमीटरचे रस्ते बांधले, नवीन रस्ते शोधले, ते पूर्ण केले, पूल बांधले. जवळ 55 पूल आपण आत्तापर्यंत बांधले, ओढ्यावरचे, नदीवरचे, आणि गावं शहरं जोडण्याचं काम आपण त्या निमित्तानं केलं. त्याचबरोबर शाळा आहेत, शाळेच्या इमारतीकरता पैसे आणलेत. मग आळंदीची नगरपालिका आपण जी होती जुनी, तिथं विकासाकरता जवळजवळ आळंदी तीर्थक्षेत्रामधून 550 कोटी रुपये आणले. आताही तिथं जो सगळे रस्ते, ड्रेनेज लाईट, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या. चाकणची नगरपालिका नव्यानं मी करून घेतली. आज तिथं कोट्यवधी रुपये चाकणच्या विकासाकरता आणले. खेडची नगरपालिका आपण नव्याने केली, तिथे कोट्यवधी रुपये विकासाकरता आपण आणले. आणि याचा सगळा परिणाम तालुक्याच्या जे विकास आहे त्याच्या बाबतीमध्ये घडला. आणि या सगळ्या माध्यमातून पैसे आणून तालुक्याचा जो सर्वांगीण विकास करायचा प्रयत्न केला, हे निश्चितपणानं एक मॉडेल ठरावं अशा प्रकारच्या आपण कामं केलेली आहेत. खेड तालुक्याच्या राजकारणात अनेक राजकारणी होऊन गेले. बदलत्या काळानुसार माणसं आणि राजकारण दोन्ही बदलत जातं. एक टर्म झाली की थांबायची पद्धत माजी आमदार स्वर्गीय नारायण पवार यांच्या नंतर बंद झाली. एकदा आमदार झालं की पुढची काही टर्म तोच आमदार होतो, असं खेड तालुक्याचं राजकीय समीकरण बनलं. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी ती परंपरा कायम ठेवली. तालुक्याच्या जनतेशी जोडलेली गेलेली त्यांची नाळ अजूनही तशीच आहे. तालुक्याच्या राजकारणात आमदार असताना आणि नसतानाही त्यांचं राजकीय महत्त्व कधीच कमी झालं नाही. माणसं जोडण्याच्या त्यांच्या उपजत गुणांमुळे त्यांना हे शक्य झालं. अशा खेड तालुक्याच्या विद्यमान आमदाराला खेड टाइमचा सलाम.